मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो जानेवारीचा 19वा हप्ता आहे, आतापर्यंत आपले जे काही हप्ते वितरित झालेले आहेत याच्या अगोदर तर विना GRचे पण हप्ते वितरित झाले, पण 19वा जानेवारीचा हप्ता मात्र खूप विलंब होतो आहे। या अगोदर कोणत्याही प्रकारचा मुहूर्त न लावता पटकन जे आहे वितरण व्हायचं, पण यावेळेच्या वितरणाला म्हणजे जानेवारीच्या 19व्या हप्त्याला प्रचंड विलंब होताना दिसत आहे। वितरणाच्या तारखा खरं तर सरकार का बदलत आहे? नेहमी वेगवेगळ्या तारखा येतात। एक तारीख फिक्स केली तर माझ्या मते बरं होईल। एका ठराविक तारखेला जर वितरण झालं तर फार छान होईल, पण असं होताना दिसत नाही। किमान आज तरी वितरण व्हायला पाहिजे होतं। कोणतीही अडचण नव्हती आज वितरण करायला, काल किंवा आज वितरण व्हायला पाहिजे होतं। GR तर यायला पाहिजे होता, तर GR ही येत नाही किंवा वितरणाच्या संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही। आज मंगळवार होता, आज 17 तारीख होती। कदाचित आज देशाचे प्रधानमंत्री दौरा असल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे कदाचित आज वितरणाच्या संदर्भात अपडेट आलेली नसावी, पण मात्र आतापर्यंत नेहमीप्रमाणे आपण पाहत असतो 11 तारखेच्या आतच वितरण कुठेतरी होऊन जातं आणि आपण देखील या वितरणाचा जो मुद्दा आहे तो लावून ठेवतो जर सरकारने वितरण जर वेळेवर केलं नाही तर। आणि नेहमीप्रमाणे आपण अगदी स्पष्टपणे सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून पण विचारत आहोत की वितरण हे वेळेवरच व्हायला पाहिजे। वितरणाला अवेळी वितरण व्हायला नाही पाहिजे आणि मनमान्या पद्धतीने म्हणजे वाटेल तेव्हा वितरण नाही व्हायला पाहिजे। ही बाब सरकारने विचारात घ्यायला पाहिजे। जेवढी तत्परता एखाद्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद करताना सरकार दाखवते, म्हणजे जर एखादी लाडकी बहीण अपात्र असेल तर बरं का, तर त्यावेळेस लगेचच लाभ बंद होतो, पण मात्र पात्र लाभार्थी असेल तर त्यांचा देखील लाभ वेळेवर भेटायला पाहिजे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली आहे, त्यांनाही अजून हप्ते आले नाही। काही लाडक्या बहिणींनी पर्याय निवडताना चूक झाली, त्यांचेही हप्ते 2-2 महिन्यापासून पेंडिंग आहेत, तेही हप्ते वितरित झालेले नाही। आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता इथून पुढे असा पुढे येत आहे, वितरणाचा GR देखील वेळेवर होत नाही। त्यामुळे किमान आज तरी वितरण व्हायला पाहिजे होतं, परंतु आज देखील वितरण झालेलं नाही। आणि इथून पुढचे जे काही दिवस आहेत म्हणजे 2-4 दिवस आहेत, तर किमान सरकारने याच्यामध्ये तरी वितरण करण्याची मानसिकता दाखवायला पाहिजे। विनाकारण पुढे न्यायला नाही पाहिजे, कारण 2-2 महिन्याचा तुम्ही लाभ पाहिला तर पेंडिंग ठेवला आहे, 3-3 महिन्याचा लाडक्या बहिणींचा लाभ तुम्ही अजूनही पेंडिंग ठेवलेला आहे। 5-5 महिने म्हणजे 3 आणि हे 2-2 महिन्याचा गॅप असं जर करून अर्ध वर्ष जर याच्यातच घालायचं असेल तर या योजनेचा काय अर्थ आहे? त्यामुळे वितरण पहिली गोष्ट तर दूर जायला नाही पाहिजे, एका ठराविक वेळेमध्ये वितरण व्हायलाच पाहिजे। आणि दुसरा मुद्दा, ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना यावेळेचा जानेवारीचा हप्ता द्यायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर वितरण करावे, ही सरकारला नम्र आणि कळकळीची विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।